रत्नागिरी जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक थरारक आणि रक्त गोठवणारी कहाणी समोर आली आहे। सुरुवातीला एका गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू होता, मात्र चौकशीत उघड झालेले धक्कादायक सत्य म्हणजे दुर्वास पाटील याने 1-2 नव्हे तर तब्बल 4 जीवांची जीवनयात्रा समाप्त केली आहे। या भयानक प्रकरणाने रत्नागिरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। पहिला गुन्हा सीताराम वीर वय 50 वाटत खंडाळा यांच्याबाबत घडला। दुर्वास पाटीलच्या सायली बारमध्ये ते काम करत होते। कामाच्या वादातून दुर्वासने त्यांना जबर मारहाण केली आणि या मारहाणीमध्येच त्यांचा अंत झाला याचा कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही आणि त्यांची विल्हेवाट लावण्यात आली। यानंतर दुसऱ्या गुन्ह्याची वेळ आली। राकेश जंगम 28 वाटत खंडाळा याला सीताराम वीर यांच्याबाबत जे घडलं त्याची माहिती होती। 6 जून 2024 रोजी राकेश घरातून कपड्याची बॅग आणायला जातो असं सांगून बाहेर पडला, पण तो पुन्हा कधीच घरी परतला नाही। आईनं त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार जयगड पोलीस ठाण्यात दिली होती। मात्र दुर्वास पाटील आणि निलेश भिंगारडे यांनी राकेशला कोल्हापूरला जाण्याचा खोटा बहाणा करून आंबा घाटात नेलं आणि संपवलं। त्याला घाटातच फेकून दिलं। जवळपास वर्षभर राकेश बेपत्ता राहिल्याने दुर्वास निर्धास्त फिरत होता। तिसरी घटना अधिकच थरारक ठरली। भक्ती मयेकर 26 मिरजोळे हिला संपवण्याचा प्लॅन दुर्वासच्या डोक्यात आधीपासूनच शिजत होता। आंबाघाट हे निर्जन स्थळ असल्याने पार्थिव देह कुणाला सापडणार नाही अशी खात्री त्याला होती। दुर्वासने भक्तीला बारमध्येच संपवलं आणि आंबाघाटात नेऊन रात्रीच्या अंधारात फेकून दिलं। दुर्वास मात्र निर्धास्तपणे फिरत होता, पण भक्तीच्या भावानं आवाज उठवला आणि पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयाची सुई थेट दुर्वासकडे गेली। या घटनेनंतर चौथ्या निर्दयी सत्याचा उलगडा झाला। भक्ती मयेकर गर्भवती होती, त्यामुळे दुर्वासच्या या कृत्यात एका निष्पाप बाळाचाही अंत झाला। एका नवजात जीवावर हे प्रकरण बेतल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला। पोलिसांनी संशयावरून दुर्वास पाटीलला ताब्यात घेतलं। त्याच्यासोबत विश्वास पवार आणि निलेश भिंगारडे यांनाही अटक करण्यात आली। न्यायालयानं तिघांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। चौकशीत दुर्वासने एकामागून एक सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आणि त्याच्या डोक्यातील क्रूर मानसिकता सर्वांसमोर उघडी पडली। गणेशोत्सवाच्या आनंदमयी वातावरणात हे थरारक प्रकरण उघडकीस आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड संताप व्यक्त होतोय। मानवतेलाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे लोक सुन्न झालेत। दुर्वास पाटीलच्या घरातून पोलिसांनी तलवारी आणि हॉकी स्टिक ताब्यात घेतल्याचं समजतं। अमाप पैसा हातात असूनही आई लहानपणीच वारल्याने अगदी 10व्या वर्षापासून त्याला वाईट सवयी लागल्या होत्या। दिवसाला लाखो रुपयांचा बारमधील धंदा, वाईट संगत आणि पैशाच्या गर्वात बुडालेल्या दुर्वासच्या विकृत प्रवृत्तीने अखेर 4 निरपराधांचा बळी घेतला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।